चला मॅच होऊन होते. 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये. नजबुल आणि नजबुलच्या सोबतीला बॅटर तुम्हाला पाहिला सॅम्युअल पाहिला. सॅम्युअल मागच्या सामन्यामध्ये चौकार खेचणारा पहिला फलंदाज आहे. म्हणजे त्याच्या नावावर तो रेकॉर्ड आहे की पहिला चौकार त्याने खेचलाय. पण पहिला फलंदाज बाद कोण झालाय? सॅम्युअलच झालाय. म्हणजे हा सुद्धा नको असलेला रेकॉर्ड सॅम्युअलच्या नावावर आहे. त्याचमुळे आता पाहूया सॅम्युअल त्यातून काही शिकून या 6 षटकांच्या फॉर्मॅटमध्ये आपल्या संघासाठी जास्तीत जास्त काळ मैदानाच्या आतमध्ये थांबेल का? नजबुल मागच्या सामन्यामध्ये धावचीच्या स्वरूपात बाद झाले. सुरुवात थोडीशी सावधानीने करताना पाहायला मिळाले. कुठेतरी सूर सापडला होता पण त्यानंतर ते धावचीच्या स्वरूपात बाद झाले आणि त्याचमुळे संघाचा धावफलक थोडा कमी झाला. आलेख मंदावला आणि आता त्या चुकांतून सावरताना आता आपण पुढे जाणार आहोत. म्हणतात ना की डिफीट इज अ न्यू बिगिनिंग ऑफ विनिंग. तर आता एकदा पराभूत झालात नवीन विजयासाठी, जग जिंकण्यासाठी. आणि आता पाहूया दोन्ही संघांना शुभेच्छा. बाळा 11 विष्णुनगर आणि आर्या 11 दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहणार आहोत सॅम्युअल आणि नॉन स्ट्राईकला नजबुल आणि बॉलिंग ट्रॅकवर असेल बॉलर रफिक. पंचांच्या उजवीकडून रफिक स्टार्ट घेत आहेत. 30 सकच्या आतमध्ये ऑफ साईडला 3, ऑन साईड ऑफ साईडला 4, ऑन साईडला 3. कमी गतीचा बॉल कट केलाय बॉलला. जशी सुरुवात पहिल्या सामन्याची केली होती सॅम्युअलने तशीच सुरुवात दुसऱ्या सामन्याची. बॉल जातोय डीप पॉइंट सीमारेषा पार. 4 चौकार. गतीचा हाताळला त्याच संधीचा फायदा उचलता चौकार खेचला. यावेळी खोलवर टप्प्याचा बॉल पण आउटसाइड द लेग स्टंप इम्पॅक्ट करणारा हा बॉल. बॉलिंग पाथ चुकला. वाईट बॉलची एक धाव मिळाली. एक धाव वाढेल. धावसंख्या पोहोचेल 5 या आकड्यावर. 5 रन्स ऑन बोर्ड. राज कडू चांगली शैली आहे राजची. चांगला फॉलो थ्रू आहे. चांगला पेस कंट्रोल आहे. फक्त योग्य त्या वेळी युटिलाइज करावा लागेल. फुल टॉस बॉल ऑन ड्राइव्ह. क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर लेगला. वाह क्या बात है. वॉट अ फील्डिंग एफर्ट बाय फील्डर. फलंदाज सॅम्युअल धावचीच्या स्वरूपात होत आहेत बाद. विकेट डाऊन. आहे काही क्षेत्ररक्षक नेहमीच अधोरेखित राहिलेले आहेत. आजच्या दिवसामध्ये आपण पाहिला तर तौफिक हा क्षेत्ररक्षक अधोरेखित राहिलेला आहे. त्याने एक उत्कृष्ट बल्ब कॅच कंप्लीट केला आणि आताच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर विपुलचं एक चांगलं क्षेत्ररक्षण आणि तितकाच चांगला थ्रो बॉलिंग एंडला. त्याचमुळे सॅम्युअलला ती क्विक सिंगल पूर्ण करता आली नाही. इनफिल्डच्या आतमध्ये धाव घेणं जिकरीचं असतं आणि तीच रिस्क घेतली. with umpire permission. Yes, done. We will start the match. 5 runs on board, loss of 1. नजबुल स्ट्राइक एंडला. नवीन फलंदाज आपण पाहणार आहोत पवन ठाकूर. पवन ठाकूर नॉन स्ट्राइक एंडला असतील. पहिल्या षटकामध्येच पहिला धक्का म्हणजेच दडपण. पण दडपण हा शब्द काय आहे नजबुलला माहित नाही. हलक्या त्याने बॉलला प्लेस केले. फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज स्वतः बॉलवर पोहोचेल. धाव घेण्याचा प्रयत्न होत नाही. चेंडू हाताळलेले आहेत आतापर्यंत या षटकातले 3 चेंडूंमध्ये धावा बनलेल्या आहेत 5. वेग चांगला मिळतोय धावांना पण फलंदाज थांबायला पाहिजे. 4 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडू झालेत. 3 balls and 5 runs on board. Loss of 1. Arya 11. Najbul on strike. बॉलर तयार. ओव्हर द विकेट. आखूट टप्प्याचा बॉल होता. त्या ठिकाणी नो बॉल आहे. नो बॉल मिळतोय. आता ऑपॉर्च्युनिटी मिळणार आहे फलंदाजांना. त्या ठिकाणी फ्री हिटची संधी मिळणार आहे. हीच तर आवश्यकता असते कुठल्याही फलंदाजाची की मला मोकळीकतेने फलंदाजी करण्याची संधी मिळेल का. आणि नियमांच्या अंतर्गत जेव्हा नो बॉल येतो पुढचा बॉल फ्री हिटची संधी मिळते फलंदाजाला. नजबुल स्ट्राइक एंडला आहे. पाहूया त्याची तयारी कशी सांगते. 6 धावा.
ऑन द राईज खेळले आहेत, एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन आहे, रिस्क नव्हती आणि त्याचमुळे तो स्ट्रोक हा सुद्धा नो बॉल आहे. पुन्हा एकदा नो बॉल. पॉपिंग क्रीजचा वापर तुम्हाला व्यवस्थित करता आला पाहिजे. ओव्हरस्टेप झाला तर मग फलंदाजांचा फायदा तुम्ही करत असता. या ठिकाणी बघा फ्री हिटचा बॉल होता, संधी मिळाली होती नजबुलला मोठा फटका खेळण्याची, पण हा सुद्धा नो बॉल आहे, म्हणजेच फ्री हिट राहील कंटिन्यू. बॅक टू बॅक 2 नो बॉल्स आपण पाहिलेले आहेत. या 2 धावा ऍड होतील, धावसंख्या पोहोचते 8 या आकड्यावर. फ्री हिट कंटिन्यू राहणार आहे आणि आता फलंदाज फक्त बदली झालाय. फलंदाज आहे पवन ठाकूर. चांगला स्टार्ट फलंदाजांचा अपेक्षित होता, सॅम्युअलने अपेक्षा भंग केला. चांगला बॉल खोलवर टप्प्याच्या फ्री हिटच्या बॉलवर तितकीशी संधी फलंदाजाला गोलंदाज देत नाहीये. राज कडू हा माघार घेणारा गोलंदाज नाहीये, त्याची पूर्वतयारी होती, काही अंशी त्यांचे फूट लँडिंग चुकते, पण त्यानंतर ते पुनरागमन सुद्धा करतायत, हे खूप महत्वाची बाब आहे कुठल्याही गोलंदाजासाठी. धावसंख्या 8 झाले, लॉस ऑफ 1 विकेट. फुल टॉस, हलक्या त्याने बॉलला ड्राईव्ह केलाय, सरळ बॅटचा केलाय वापर, जबरदस्त फटकेबाजी, ताकद नव्हती पण नजाकत आणि टायमिंग लाजवाब. बॉल लॉंग ऑन सीमारेषा पार, 4 चौकार. टिपलाय, शानदार झेल आणि संपलाय फलंदाजाचा खेळ. धक्का क्रमांक 2, टीम आर्या 11. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत, निखिल येत आहेत. निखिलने सुद्धा मागच्या सामन्यामध्ये धुवाधार खेळ खेळला होता, सकाळच्या आठवणी ताज्या आहेत अजूनही, आणि पाहूया दुपारच्या सत्रात निखिलच्या वतीने तसाच खेळ पाहायला मिळतोय का. नंतर सुद्धा नजबुलची साथ निखिलला मिळाली होती. नजबुल आता स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर राज आपण पाहणार आहोत. या अगोदर राज कडू यांना आपण पाहिलं आणि आता आपण पाहतोय राज गौतम. राज गौतम सेकंड ओव्हरसाठी येणार आहेत. अजूनही पॉवर प्लेचे षटक आहे, 3 षटक 30 षटकाच्या बाहेर असतील. सर्व काही नियम व्यवस्थित समजावून सांगितलेले आहेत. प्रत्येक संघाला एका इनिंगमध्ये एक रिव्ह्यू मिळणार आहे, तो फक्त बीमर किंवा रनआउट या 2 गोष्टींसाठीच वापरता येणार आहे, लक्षात घ्या. सर्व गोष्टी तुमच्या समोर आहेत, व्यवस्थित समजावून तुम्हाला सांगितलेल्या आहेत. त्यामुळे ऑर्गनायझिंग कमिटीचं मी पंचांचं खरंच कौतुक करीन की त्यांनी सकाळपासून पारदर्शकता काय आहे त्या गोष्टीला न्याय दिलेला आहे. नवीन गोलंदाज राज तयार, पंचांच्या उजवीकडून ओव्हर द विकेट. स्विच हिट करायचा प्रयत्न, नजबुल ऑप्शनच्या बाहेर स्विच हिट खेळतात आणि वाईड बॉलची अपील. या ठिकाणी थोडीशी चुकामुक नजबुलची, जातोय हा डॉट बॉल. सुरुवात चांगली या षटकाची. राज कडू आणि राज गौतम दोघांची स्टाईल जी आहे गोलंदाजीची जवळपास समसमान आहे, जवळपास. यावेळेस ऑन द राईज खेळलेत, क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरच्या पुढे येतील लॉंग ऑफला, तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट होते. खूप चांगल्या पद्धतीने स्ट्रोकसाठी जागा बनवतायत, रूम क्रिएट करतायत. थोडं सोपं जाते फलंदाजाला जेव्हा तुम्ही योग्य त्या पद्धतीनं रूम क्रिएट करता, स्ट्रोकसाठी जागा बनवता. आणि त्या ठिकाणी एक धाव मिळाली, धावसंख्या पोहोचते 12 वर. 12 रन्स ऑन बोर्ड, 13 धावा झालेल्या आहेत. 13 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. चेंडू आतापर्यंत हाताळलेले आहेत या षटकातले 2. राज तयार, पुन्हा एकदा यावेळेस स्विच हिट, आणि ती स्विच हिट आहे. बॉल जातोय डीप बॅकवर्ड पॉइंट, सीमारेषा पार. मिळतील या धावा 4, कडक चौकार. पोझिशन बदलून पूर्णपणे डावखुरा फलंदाज आहे की काय
तसंच तो भासवताना पाहायला मिळाला आणि त्या 4 धावा मिळालेल्या 4 धावांची वाढ धावसंख्या पोहोचते 2 गडी बाद 17 धावा 17 रन्स ऑन बोर्ड लॉस ऑफ 2. स्टेप आउट झाले ड्राईव्ह केलाय मिड ऑफला क्रॉस करत बॉल मागे जातोय डीप एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन आहे चांगला स्टॉप खूप चांगला कॅरी आणि त्यांनी बॉल हातात ठेवलाच नाही जसा बॉल आला थ्रो केला दुसरी धाव घेण्याची शक्यता त्या ठिकाणी नव्हती एक सिंगल मिल धावसंख्या जाते 18 या आकड्यावर 18 रन्स ऑन बोर्ड लॉस ऑफ 2 विकेट्स आतापर्यंत दुसऱ्या षटकातले 4 चेंडू हाताळलेले आहेत आतापर्यंत हे चांगलं षटक राहिले राज गौतमसाठी हो यावेळेस नजबुलचा हा उलट दिशेने खेळण्याचा पवित्र यशस्वी झालाय बॉल जातो थर्ड मॅन सीमारेषा पार जरी आमचे फटके असले वाकडे तिकडे धावफलकावर बॉलवर दुसरा चौकार क्रेडिट जाते नजबुलला तर आपण गेम ऑन स्पोर्ट्स या इंस्टाग्राम वाहिनीला फॉलो करण्यास विसरू नका अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील या चेंबूर प्रीमियर लीगचे 3 दिवसात जे काय घडणार त्यातल्या काही अधोरेखित गोष्टी आपण तुम्हाला इंस्टाग्रामच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करू म्हणजे तुम्ही चांगला खेळलात तुम्ही इंस्टाग्रामवर झळकणार आहात हे लक्षात घ्या नवीन गोलंदाज आपण पाहणार आहोत तिसऱ्या क्रमांकासाठी येत आहेत सूरज आहेत 99 नंबरची जर्सी सूरजची सूरज या ठिकाणी बॉलिंग ट्रॅकवर पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेताना पाहायला मिळतील आता पॉवर प्लेचं बंधन आटलेलं आहे त्याचमुळे डीपमध्ये प्रोटेक्शन आपल्याला पाहायला मिळते पाहूया प्रोटेक्शन कसं आहे एक क्षेत्ररक्षक शॉर्ट थर्ड मॅनला एक शॉर्ट फाईन लेग एक आहे बॅकवर्ड पॉईंट एक आहे वाईड ऑफ मिड ऑन 30 सेकंडच्या आतमध्ये त्यानंतर एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय डीप कव्हरला एक आहे लॉंग ऑफ लॉंग ऑन काऊ कॉर्नर आणि वाईड ऑफ डीप स्क्वेअर लेग असं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय या तिसऱ्या षटकासाठी सूरजने सेट केलेले आहे सूरज मध्यमगती गोलंदाज पंचांच्या डावीकडून स्टार्ट हाफ ट्रॅकर होता टॅप केल्या बॉलला फॉलो थ्रू मध्ये सूरज स्वतः पोहोचेल थोडी घाई झाली सूरजची तोपर्यंत वेगानं ते एक सिंगल पूर्ण केलेली आहे एका धावेची वाढ धावसंख्या पोहोचते आता 27 या आकड्यावर 2 गडी बाद 27 धावा आता दोन्ही फलंदाजांना तो आत्मविश्वास मिळालेला आहे खेळपट्टीचा या दुपारच्या सत्रामध्ये खेळपट्टी कशी खेळते त्याचा अंदाज आलेला आहे कारण दोघांनी रिव्हर्सचे फटके देखील तितकेच चांगले खेळलेत स्क्वेअर ऑफ द विकेट देखील तितकेच चांगले खेळलेत आणि व्ही शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न देखील तितकाच चांगला आपल्याला पाहायला मिळालेला आहे त्याचमुळे चौफेर फलंदाजी करण्यासाठी ती तयारी दोन्ही फलंदाजांची पण आता विकेट फॅक्टर खूप महत्वाचा आहे कारण सुरुवातीचे 2 फलंदाज झटपट मिळाले गोलंदाजांना आणि आता ही पार्टनरशिप बनते या 2 फलंदाजांची एक्स्ट्रा कव्हरला ड्राईव्ह केलंय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी लॉंग ऑफचा पुढे येतोय या ठिकाणी सापळा रचला होता एलिव्हेशन पडलं कमी फोर्स पडलं कमी एक्स्ट्रा कव्हरला टार्गेट करायचं होतं बॉल जातो लॉंग ऑफला जलचीच्या स्वरूपात नजबुल बाद बनवल्या होत्या थोडे थांबले असते अजून धावा बनवू शकले असते पण या ठिकाणी त्यांचा प्रयत्न होता एक्स्ट्रा कव्हर क्लिअर करण्याचा पण फटक्याची निवड अचूक असणे कनेक्शन प्रॉपर झालं नाहीये फोर्स कमी बसला आणि त्याचमुळे लॉंग ऑफला तो झेल टिपलेला आहे आणि आता नजबुल यांना परतावं लागते नवीन फलंदाज रोहित मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला पाहायला मिळतील विकी यांना किती दिवस झोप लागली नसेल कदाचित अजून 3 दिवस झोपू नका सोमवारपासून आरामाचा आराम हो यावेळेस बघा पंच केले बॉलला क्षेत्ररक्षक यावेळेस एक्स्ट्रा कव्हरला पोहोचतोय चुकतोय आणि बॉल जातोय थेट सीमा पार मिथिलच्या धमाकेदार सुरुवात रो हिटची चौकार
स्टेप आउट झाले. पद लालित्य आणि लॉंग ऑफला बॉलला उडवायचा प्रयत्न. बॉलचा वेग भन्नाट आहे आणि बॉल खूप चांगल्या पद्धतीने अँगल घेत यष्टांच्या वरून ट्रॅव्हल होतोय. दरम्यान जातोय हा डॉट बॉल जो आवश्यक होता गोलंदाज सूरजसाठी. धावसंख्या पाहायला मिळते 31. यावेळेस बघा सरळ रेषेत बॉलरच्या डोक्यावरून बॉलला बाहेर काढलं. MK पोचतायत बॉलवर. थ्रो अचूक. व्या क्षेत्ररक्षण अचूक दर्जाचं आपल्याला पाहायला मिळते लॉंग ऑनला. दरम्यान एक सिंगल मिळेल आणि धावसंख्या पोचते 32 या आकड्यावर. 32 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. लास्ट बॉल ऑफ थर्ड ओव्हर. आतापर्यंत चांगली धावसंख्या आपण म्हणू शकतो स्टेबल आहे. आर्या 11 हा संघ. नजबुल जरी बाद झालाय. एका बाजूनं निखिलचा खेळ सुरू आहे. फुल टॉस मिस करतोय. प्रत्येक गोष्ट तुमच्या मनासारखी घडेल क्रिकेटमध्ये असं नसतं. या ठिकाणी फुल टॉस मिस केला रिव्हर्स हिट खेळण्याच्या नादामध्ये. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकां समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे आर्या 11 या संघाची 3 गडी बाद 32 धावा. 32 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर 3 ओव्हर्स. टीम आर्या 11. या 2 धावा मिळतील. 2 धावांच्या वाढीने धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 34 या आकड्यावर. 34 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. प्रोजेक्टेड स्कोर विल बी अराउंड 65 to 70 जर याच गतीने धावा बनल्या तर. पण अजूनही त्या धावांचा वेग वाढवावा लागणार आहे. कारण आपण या नॉकआउट स्टेजमध्ये आपण जिंकायचं आहे प्रत्येकाला हेच वाटतं. पण आपल्यापेक्षा कधी कधी प्रतिस्पर्धी संघ हा वरचढ ठरू शकतो. त्याचमुळे आपलं 100% योगदान देणं खूप आवश्यक. फुल टॉस ग्लान्स केले बॉलला. क्षेत्ररक्षक नाहीये. फाईन लेगला बॉल थेट जाईल दुप्पट वेगानं सीमारेषा पार. मितील 4 चौकार. उचले होते निखिल. त्यांना थांबण्याचा सल्ला रोहित यांनी दिला. बचेंगे तो और भी लढेंगे. यानंतर अजूनही 2 षटके बाकी आहेत. त्यासोबत खेळपट्टीवर थांबण्याचा निर्णय दोन्ही फलंदाजांनी घेतलेला आहे असंच कुठेतरी दिसून येते. धावसंख्या झालेली 39. 39 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3. चांगला बॉल. त्या ठिकाणी फलंदाजाला काही कळण्याच्या आतच बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने झेपावला. पूर्णपणे जखडून ठेवणारा हा बॉल. चांगला राईज होतोय. जसा मी खेळपट्टीचा उल्लेख केला. खेळपट्टीला तुम्ही व्यवस्थित जर ओळखलं, खेळपट्टीचं आकलन जर तुम्ही व्यवस्थित केलं तर खेळपट्टी तुमच्यासाठीच बनलेली आहे. गोलंदाज सकाळपासून एस दाखवताना पाहायला मिळालेत. 39 धावा 3 गडी बाद. 39 रन्स ऑन बॉल. लॉस ऑफ 3 विकेट्स. राज ओव्हर द विकेट. स्टेप आउट. आउटसाइड एज. बॉल गल्लीमधून मागे. आउटफील्ड फास्ट आहे. चेस पडेल कमी आणि मिळेल 4 धावांच्या हमी. बॉल जातोय
थर्ड मॅन सीमारेषा पार, 4 चौकार. पोचते 3 गडी बाद 43 धावा, 43 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट. शेवटचा बॉल असेल या चौथ्या षटकातला. प्रत्येक षटकामध्ये मोठे स्ट्रोक येत आहेत, मुख्यत्वे चौकारांवर अवलंबून राहिलेला आहे आर्यन 11 हा संघ. आउटसाइड द ऑफ स्टंप, आउटसाइड द वाईड लाईन, वाईट बॉलची 1 धाव, एका धावेची वाढ. धावसंख्या पोचते 3 गडी बाद 44, 44 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3. या ठिकाणी चांगली पार्टनरशिप आहे या दोघांची, ज्यावर क्रिकेटचं गणित अवलंबून असते. एकाने केली तर कामगिरी, दोघांनी केली तर भागीदारी, सर्वांनी केली तर जबाबदारी. यावेळेस बघा आपल्या रीच मध्ये होता, बॉलला पाठवले आउट ऑफ रीच, नॉट ऍक्सेसिबल, मिड विकेट सीमारेषा पार, उत्तुंग षटकार. गेम ऑन स्पोर्ट्सच्या वतीनं ही स्पर्धा आपण पाहतोय. खूप चांगलं मार्गदर्शन, खूप चांगल्या पद्धतीची स्पर्धेची आखणी गेम ऑन स्पोर्ट्सने केलेली आहे. नावेद भाईचा सुद्धा आम्ही विशेष कौतुक करू या स्पर्धेच्या निमित्तानं. त्यांनी देखील तितकीच मेहनत घेतलेली आहे. नावेद सर आणि प्रणय सावंत सर, सर्वांची मेहनत, विकी यादव सर, मंगेश वैती सर आणि पूर्ण माहुल ग्रामस्थ, चेंबूर ग्रामस्थ, जे चेंबूरचे रहिवासी आहेत, जे क्रिकेट प्रेमी आहेत, ज्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला, त्या सर्वांचा आम्ही विशेष कौतुक करू. स्पर्धा पूर्ण करण्यासाठी आपलं योगदान महत्त्वाचं होतं. 50 धावा. आउटसाइड एज, बॉल मागे फ्लाय स्लिपला, यष्टीरक्षक स्वतः आदिनात पोहोचतील. फलंदाज बाद होणार आहे आणि 5व्या षटकाची सुरुवात सूरज करतोय दमदार. फलंदाज बाद, विकेट डाऊन. त्या बॉलला छेडण्याचा प्रयत्न झाला. कधी कधी म्हणतात ना की बॉलच्या लाईनला ओळखताना बॉलच्या लाईनशी एक रूप होतं ना, तुम्हाला स्ट्रोक कन्वर्ट करायचा असतो, पण शरीरापासून दूर होऊन खेळताना एज लागण्याची शक्यता खूप जास्त असते आणि बॅटची एज घेऊन बॉल यष्टीरक्षकाच्या हातात विसावला आणि फलंदाज रोहित बाद झाले. चांगली पार्टनरशिप रोहित यांची पाहायला मिळाली होती, रोहित आणि निखिलची. आता नवीन फलंदाज सुमित मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. स्ट्राईक एंडला असतील. 50 धावा 4 गडी बाद. टीम आर्या 11. शेवटच्या टप्प्यावर चांगली कामगिरी अपेक्षित होती सूरजकडून आणि ती होते. या अगोदर षटकात सुद्धा त्यांना 1 विकेट मिळाली होती. त्यांनी फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या. पुन्हा त्यांचं पुनरागमन, ते देखील दणक्यात. ऑनसाइडला स्वीप, पण एक वेगळाच प्रयत्न फलंदाजाचा पाहायला मिळाला. बॉल मिड विकेटला अडवला गेला. तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट स्ट्राईकवर पुन्हा एकदा निखिलला आणतायत सुमित. खेळपट्टीवर खेळत असताना स्ट्राईकवर कोणी असायला हवं, त्या गोष्टीचं भान तुम्हाला असायला हवं. तुम्ही सुद्धा एक ग्रेट बॅटर आहात, पण या अगोदर कोणाचा खेळ चांगला आहे ते ओळखणं खूप महत्त्वाचं. ऑन साइडला हॅमर केलंय बॉलला, मिड विकेटच्या क्षेत्रात उजवीकडे पोचेल तोपर्यंत एकच सिंगल मिळणार आहे. या षटकामध्ये सूरज आपली उपलब्धी सिद्ध करतायत. आपण संघात कुठल्या कामासाठी, कुठल्या भूमिकेसाठी सहभागी झालेलो आहोत, त्याच भूमिकेला
न्याय देताना चांगली गोलंदाजी सूरज यांची आपल्याला पाहायला मिळते. या अगोदर राज कडू यांचं षटक थोडंसं खर्चिक राहिलं होतं, पण त्यांना बॅकअप देण्यासाठी सूरज पुढे सरसावलेत. ऑन साइडला पूल केलंय, फ्लॅटेड स्ट्रोक आहे, बॉल मिड विकेट सीमारेषेच्या वर. या ठिकाणी क्षेत्ररक्षक बनतायत दर्शक, बॉल सीमा पार प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी षटकार. फुल टॉस बॉल ऑन ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नरला. त्या ठिकाणी विपुलचं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. थ्रो दूरवरच्या एंडला आदिनाथ यांच्याकडे, पण तोपर्यंत 2 धावा पूर्ण करण्याची संधी होती. 2 मिळतील आणि 2च्या वाढीने धावसंख्या पोहोचते 6-0. 60 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट्स. शेवटचा बॉल असेल या 5व्या षटकातला. 7 चेंडूचा खेळ बाकी आहे या डावातला आणि आतापर्यंत मनासारखी धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न आर्या 11चा. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केले, पण त्या ठिकाणी कनेक्शन होत नाहीये. शेवटच्या बॉलवर जातोय डॉट बॉल. 5 षटकांचा खेळ संपलाय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर आर्या 11 संघाची धावसंख्या 12च्या गतीनं 4 गडी बाद 7 डावा. 60 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट्स आफ्टर 5. टीम आर्या 11. चला एक छोटासा ड्रिंक्स ब्रेक असेल आणि ड्रिंक्स ब्रेक मध्ये आपण थोडासा वेळ डीजे वादकाला देऊया आणि ड्रिंक्स ब्रेक नंतर परत येऊया. थँक्यू. स्कूप करण्यासाठी पवित्र चांगला होता. क्षेत्ररक्षक नाहीये फाईन लेगला. त्याच गोष्टीचा आढावा घेताना तो स्कूपचा प्रयत्न निखिल यांचा रास्त होता, पण हँड आय कोऑर्डिनेशन चुकलं. डॉट बॉल आलाय. धावसंख्या 60 वर थांबले. नबीउल शेख बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय. पंचांच्या डावीकडून ते स्टार्ट घेत आहेत. ऑन ड्राईव्ह क्षेत्ररक्षक आहेत. व्हॉट अ कॅच. आजच्या दिवसात किती कॅच पाहायला मिळतील. जवळपास ही 5वी कॅच आहे जी नेत्रदीपक ठरले. फलंदाज होत आहेत बाद. विकेट डाऊन. फोर्स केले बॉलला. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नरचा पुढे येईल. चांगला स्टॉप. चांगली ऍक्शन आहे चेंडू उचलण्याची, चेंडूवर पोहोचण्याची, त्यानंतर थ्रो करण्याची. ऑल इज वेल बाय फिल्डिंग युनिट ऑफ टीम बाळा 11.
विष्णुनगर. धावसंख्या जाते 61 या आकड्यावर. या षटकामध्ये थोडंसं थांबवलेलं आहे, थोडंसं थोपवलेलं आहे फलंदाजांना. नबियुल शेख चांगल्या दर्जाची कामगिरी शेवटच्या षटकामध्ये मुख्यत्वे. पण यावेळेस बघा आपल्या कवेत घेऊन बॉलला हवेत खेळलंय आणि थेट उडवलंय काऊ कॉर्नर सीमारेषा पार. गगनचुंबी CPL षटकार. आता चांगली पोझिशन आपण म्हणू शकतोय टीम आर्या 11 ची. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. ओव्हर द विकेट नबियुल. बॉलला चांगला बाउन्स मिळालेला आहे जो कंट्रोल्ड आहे. त्या ठिकाणी फलंदाज परतीचा प्रवास करताना पाहायला मिळत आहेत का? चला या ठिकाणी परततील फलंदाज नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. सुमितने खूप चांगली फटकेबाजी सुरू केली होती पण त्या फटकेबाजीचा अंत झालाय. ते कॉडबियांच्या स्वरूपात बाद झाले आणि आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. 8व्या क्रमांकावर नैबुल गोलंदाजी मार्कवर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रसल येत आहेत. रसल आता तुमची मसल पॉवर आम्हाला दाखवावी लागणार आहे कारण आता तुमच्याकडे फक्त एक चेंडू आहे. आणि पाहूया बॉलर सुद्धा रसल बॅट्समन सुद्धा रसल ते निकनेम्स आहेत. आणि पाहूया आता गरज कोणाला आहे मोठ्या फटक्याची आर्या 11 ला. तर पाहूया रसल कडून तो फटका येतोय का. नबियुल बॉलिंग ट्रॅकवर ऑफस्टमच्या बाहेर पोहोचले. फुटवर चुकलं होतं फॉलो केलं बॉलला आणि त्याच गोष्टीचा आढावा पंचांनी घेतला. येतोय डॉट बॉल. पहिला डाव संपलेला आहे. धावसंख्या 67 धावा. जिंकण्यासाठी 68 धावांची गरज असणार आहे. 68 runs required to win in 36 balls. Team Bala 11 विष्णुनगर 36 balls and 68 runs required to win. 68 धावांची गरज. 68 required to win in 36. समालोचन कक्षामध्ये करूया हलकासा बदल. पुन्हा एकदा आपण ऐकणार आहोत आवाज किरण भोईर सरांचा. उत्कृष्ट माहिती या चेंबूर परिसरातील या मुंबईच्या सर्व खेळाडूंची त्यांच्या वतीने तुम्हाला मिळत राहते आणि यानंतर सुद्धा मिळत राहील. या सर आपलं सरचे स्वागत आहे. घेऊ एक छोटासा डीजे ब्रेक आणि ब्रेक नंतर आवाज ऐकूया आपण किरण सरांचा. थँक्यू.
उपस्थित आहे. आज त्यांचा वाढदिवस आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने खरं तर मंगेश वैती यांचे जवळचे मित्र आहेत. एकदा डीजे एक बर्थडे सॉन्ग मात्र आपल्याला वाजवायचं आहे. मंदार दादांना देऊया वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. यस डीजे. चे उद्गाते मास्टर माइंड विकी यादव, तदनंतर त्यांचे समेत त्यांचे परम मित्र प्रणय सावंत यांची संकल्पना होती. गेल्या वर्षापासून ते मला बोलत होते की मी त्यांना विचारलं होतं की विकी भाई आपल्याला एक इव्हेंट तुम्ही करणार का? चेंबूर प्रीमियर लीग आपल्या एरियामध्ये का नाही, आपल्या विभागामध्ये का नाही? मग विकी यादव यांनी चर्चा केली. तदनंतर कुठेतरी वाट बघितली आणि तदनंतर एक शबुरीचं फळ आपण म्हणतात ना, श्रद्धा आणि सबुरी खरं तर ठेवली गेली आणि त्याच्या माध्यमातून पहा आपल्या भेटीला प्रथमच पर्व पहिलं आहे, पण स्पर्धा मात्र चांगली आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती नवीन गोलंदाज मात्र दाखल होत आहेत. निलेश आणि स्ट्राईक एंडवरती मात्र फलंदाज आहे समीर आणि त्यांच्या समेत त्यांना साथ देण्यासाठी मंगेश. समीर आणि मंगेश, अगर हा तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर तुम्हाला मात्र चांगला स्टार्ट द्यावा लागेल. आता एक नवीन मात्र ट्रेंड आला. आपण जेव्हा कुठल्याही रेस्टॉरंटमध्ये जातो तेव्हा आपण स्टार्टरनी मात्र सुरुवात करतो. तशीच मात्र आता तुम्हाला स्टार्टर मात्र मागवावं लागेल. एक चांगली सुरुवात मात्र करावी लागेल. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती पंच मात्र आम्हाला कळवत आहेत डेड बॉल. निलेश, पंचांचं मात्र विशेष कौतुक करावं लागेल. खरं तर रायगड प्रीमियर लीग महाराष्ट्राच्या मोठ्या मोठ्या स्पर्धामध्ये पंचगिरी करत असताना याच माऊल गावातले सुपुत्र हेमंत कोळी सर मात्र पंचगिरी करताना दिसत आहेत. पुढे सरसावले. यू मिस, आय विल डेफिनेटली इट. दांडीगुल डीजे.
जरा वाजवा. गुमाल गुमाल आणि धुमाल धुमाल हा कुठल्या भाषेचा गाणं आहे अगर कोणी सांगितलं तर त्यांना इथं बक्षीस असेल. हा गाणं कुठल्या भाषेचा आहे. खरं तर इंस्टाग्राममध्ये जी रील आहे ती सध्याच्या घडीला जबरदस्त, मात्र या रीलमध्ये प्रचंड रील मात्र बनवल्या जात आहेत. जाऊया पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती. निलेशचं कौतुक करावं लागेल. पहिल्या चेंडूमध्ये आपण जर विचार केला तर दांडीगुल. बॉलर निलेशच आहे ना. पुन्हा एकदा न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. फलंदाजी ट्रॅकवरती राज गौतम, मॅन फ्रॉम विष्णुनगर. हो काय मात्र चेंडू होता. आता या चेंडूला आपण परफ्यूम डिलिव्हरी म्हणूया, कारण फलंदाजाला जर आपण जर विचार केला तर क्या खुशबू आई होगी इस गेंद की. सुरेख गोलंदाजी. ज्याप्रमाणे मात्र गोलंदाजी करतायत, आपलं वर्चस्व गाजवण्याचं काम मात्र हे गोलंदाज करतायत. आणि एक मोठी धावसंख्या आहे मित्रांनो. क्रिकेट आहे, क्रिकेटला अनिश्चितताचं गेम म्हटलं जातं. 2 चेंडू भलेही निर्धावले असतील पण राज गौतमकडे ती क्षमता आहे, कधी चेंडू सीमारेषा पलीकडे जाऊ शकतो. या टायमाला मात्र जबरदस्त गोलंदाजी. थोडासा स्लोवन चेंडू होता. चेंडूमध्ये मात्र बोटं फिरवली जात आहेत. आणि मॅन्डेटरी पॉवर प्ले ज्याप्रमाणे राहुल जोगड याने आपण जर विचार केला तर निर्धाव षटक टाकलं तर त्याच मार्गावरती मात्र हा गोलंदाज आहे. नाव आहे निलेश. 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडूचा विचार केला तर पहिल्या चेंडूमध्ये दांडी गुल आणि 2 चेंडू निर्धाव. जबरदस्त सुरुवात म्हणावी लागेल इथं. हो हो, पुन्हा एकदा बाल बाल बचावले. लो फुलटो चेंडू होता, यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. खरं तर काय मात्र गोलंदाजी. मैदानाच्या आतमध्ये तिक्कट मारा ज्याला म्हटलं जातं ना, तोच तिक्कट मारा निखिलच्या माध्यमातून. जबरदस्त गोलंदाजी. खरं तर दुपारनंतर आपण जर विचार केला तर गोलंदाज कुठेतरी मात्र ही स्पर्धा गाजवताना दिसत आहेत. खरं तर राहुलचं कौतुक करावं लागेल. 2 षटक त्यांनी मात्र अप्रतिम हाताळले आपल्या या संघासाठी. आपल्या या संघ मालकाला कुठेतरी त्यांनी खुश केलं. आणि इथं मात्र पुन्हा एकदा बाला 11. या टायमाला बॅटच्या टो एंडला चेंडू स्पर्श झालाय आणि ताकद एवढी होती. चेंडू गेला फिरी 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 4 4 4 4 4 रन. डीजे कॉमेंट्री एन्जॉय करतायत. सकाळपासून प्रचंड मेहनत. कडक सर, तुमच्या मेहनतीला सलाम आहे, कारण सकाळपासून तुम्ही इथं उपस्थित होते. आमच्या गावाची स्पर्धा आहे. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न होता पण परफेक्ट मिडल ऑफ द बॅट चेंडू झालेला नाही आहे. आणि पहिलं षटक मात्र संपुष्टात. पहिलं षटक राहिलंय तेच म्हणजे निलेशच्या नावावरती. फक्त 5 धावा खर्च केल्यात आणि समीर सारखा एक बलाढ्य फलंदाजाला मात्र डगआउटचा रस्ता त्यांनी दाखवला. तोच गोलंदाज निलेश. क्या बात है. यस डीजे, होऊन जाऊन दे सुंदर संगीत. सोपं नाही आहे, कुठलंही अवघड नाही आहे. आपल्याला चांगली फलंदाजी करावी लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल. चेंबूर प्रीमियर लीग 2024 पर्व पहिलं. सर्व माझे मायबाप प्रेक्षक, आलेले संघ मालक, त्यांचा संघ पुन्हा एकदा उडवलाय पण फटका फसलाय. सॅम्युल येत आहेत. कुठली चुकी नाहीये. हाताचा पिसारा फुलवला जातोय, त्या पिसाऱ्यामध्ये हिरवा चेंडू अडकला जातोय. बॅट्समॅन बॅक टू डगआउट. डीजे पंची पंची तुला हिस्सा दे वसांत गणेशी.
धन्यवाद डीजे. अप्रतिम मात्र संगीत वाजवलं जात आहे. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकरचा चेंडू होता पॉइंटच्या दिशेने. कुठली चुकी नाही आहे, सॉरी. पुन्हा एकदा मात्र न्यू बॅटर मैदानामध्ये आकाश जसे आले तसे मात्र डगआउटला गेले. यस सर डीजे. अक्षय आल्या आल्या आपला अकाउंट मात्र ओपन करतायत 1 धावेनी. धावसंख्येचा विचार केला तर एक बिकट स्थिती आपल्याला बघायला भेटते, तेच म्हणजे बाला 11 विष्णुनगर या संघाची. धावसंख्येचा विचार केला तर 6 धावाच मात्र लगावल्या जात आहेत. पुन्हा एकदा मात्र कट केलाय, म्हणजे पहा ना, ज्याप्रमाणे मात्र चेंडू येत आहेत त्याचप्रमाणे मात्र फलंदाजी केली जाते. चांगला चेंडू येतोय, चांगला चेंडूचा मात्र सन्मान केला जातोय. एक चांगली रणनीती आहे खरं तर या दोन बॅटरची. नक्कीच खराब चेंडू येणार तर त्याचा समाचार सुद्धा मात्र पुरेसा घेतला जाणार आहे, कारण एक दर्जेदार फलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा फटका फसलाय. आता 2 क्षेत्ररक्षक त्या चेंडू खाले, पण कुठलीही चुकी नाही आहे. पुन्हा एकदा सुंदर असा झेल पकडला जातोय आणि बॅटरचा खेळ मात्र संपतोय. बॅटर बॅक टू डगआउट. यस डीजे. झालंय काय, तुमच्या फलंदाजाला झालंय काय? कारण पर्व पहिलं आहे आणि पहिल्या पर्वामध्ये तुमची कामगिरी मात्र अपुरी राहिली. फलंदाज मात्र तिथं टिकत नाहीये. गोलंदाजाचं मात्र कौतुक करावं लागेल. निलेशनी जी छाप सोडली ती छाप मात्र या दुसऱ्या षटकामध्ये रोहितनी सोडली. खरं तर 3 विकेट मात्र त्यांनी पटकावलेत. खरं तर एक दर्जेदार गोलंदाजी, नेत्रदीपक गोलंदाजी, तिक्कट मारा ज्याला म्हटलं जातं, तोच तिक्कट मारा मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला भेटतं. पुन्हा एकदा न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. मनीष यांना आता चांगली कामगिरी करावी लागेल. संघ कुठेतरी अडचणात सापडलाय. आल्या आल्या खडे मात्र चेंडूला धाडलं जाते सीमारेषा पलीकडे. लॉंगॉनच्या दिशेने आलाय दर्जेदार षटकार डीजे. लॉफ्टेड ड्राय आपल्याला बघायला भेटला. फक्त ताकद मात्र त्या स्ट्रोकमध्ये आपल्याला बघायला भेटली. पॅरेलल षटकार आपण म्हणूया. आता इक्वेशन असं आहे मित्रांनो, आता 24 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी आपण जर विचार केला तर 2 पंजे अर्थातच 55 धावा. क्रिकेटमध्ये शक्य अशक्य काही नाही आहे. एखाद्या षटकामध्ये आपण जर विचार केला तर रिंकू सिंगची ती पारी आठवण ठेवा. एका षटकामध्ये त्यांनी 29 धावा कुठल्या आणि जिंकलेली मॅच, हारलेली मॅच कुठेतरी त्यांनी जिंकून दिली आणि तदनंतर त्याचा मात्र इंडियन जो BCCI आहे त्यांना मात्र दखल घ्यावी लागली आणि तो इंडियन संघामध्ये आता खेळताना दिसत आहेत. खरं तर कार्य असं करा की दखल मात्र तुमची प्रत्येक विभागामध्ये घेतली पाहिजे. किंबहुना आता मनीष सरांनी सांगितलं की आता याच्यातले काही खेळाडू मुंबई प्रीमियर लीगमध्ये 20 ते 25 खेळाडू खेळताना दिसतील. मी ते म्हणेन 20 ते 25 नाही, पूर्ण चेंबूरचे जेवढे खेळाडू आहेत ते मुंबई प्रीमियर लीगमध्ये खेळताना दिसले पाहिजे. चेंबूरचा टॅलेंट मात्र पुढे आला पाहिजे. मंगेश वैतीचं कौतुक करावं लागेल. चेंबूर म्हटलं तर सचिन काटकर, मंगेश वैती, कडक असे बरेचसे मात्र खेळाडू आहेत जे आवर्जून मात्र नाव घेतलं जातं, कारण चेंबूरचे प्राऊड आहेत. पुन्हा एकदा बॅटची आतली कड. आता आवाज मात्र इथपर्यंत आला. पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज मात्र बॅक टू डगआउट. यस डीजे.
गोलंदाजाचं कौतुक. काय दर्जेदार गोलंदाजी. तर बघायचं आदिनाथ, लो फुटत चेंडू होता, ताकद मात्र भेटलेली नाही आहे. ऑन द राईस आपल्याला बघायला भेटला. डीप लॉंग ऑफला मात्र तिथं प्रोटेक्शन आहे. त्यांच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. 5 विकेट मात्र गारद केल्यात या गोलंदाजांनी, कौतुक करावं लागेल. इथं मात्र आपण जर विचार केला तर आर्या 11 पहिल्या मॅचमध्ये पराभूत झाले होते, पण या मॅचमध्ये एक रणनीती मात्र त्यांनी बनवली. प्रत्येक फलंदाजांनी कशा प्रकारे फलंदाजी करायची आहे, क्षेत्ररक्षण कसं करायचं आहे, गोलंदाजी कशी करायची आहे. पुन्हा एकदा मात्र स्लो वन चेंडू होता, एक धाव काढण्याचा प्रयत्न होता, थोडासा फंबल झाला. अब देखिए बिन बुलाए मेहमान यानी मुफ्त के रन. एक धावेने मात्र मॅच जिंकली जाते, एक धावेने मॅच हारली सुद्धा जाते. म्हणून क्रिकेटमध्ये जेवढं सिंगलला महत्त्व आहे तेवढं षटकार चौकालाही महत्त्व आहे. क्रिकेट एक असा खेळ आहे, खरं तर प्रत्येक गोष्टीची दखल मात्र घ्यावी लागते. एखादा झेल सुटल्यानंतर त्याचा परिणाम मात्र काय होतो ते मात्र आपल्याला बरंचसं असं चित्र दिसलं. पुन्हा एकदा स्लो वन चेंडू होता, टायमिंग मात्र जुळलेलं नाही आहे. फटका मात्र खेळायचा होता मोठा, पण बॅट मात्र अपुरी राहिली. थोडासा स्टॉप केला बॅटला आणि मिस टाइम झालं. आणि पुन्हा एकदा डीप लॉंग ऑफला मात्र प्रोटेक्शन आहे. म्हणजे पहा ना, गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. ज्या ठिकाणी मात्र चेंडू चाललाय तिथं मात्र एक खेळाडू तैनात आहे. याला म्हणतात तर तिखट मारा. अजूनही कुठलाही मोठी फटकेबाजी झालेली नाही आहे, किंवा एक षटकार आणि एक चौकारच आलाय या मॅच मध्ये आपण जर विचार केला. पुन्हा एकदा चेंडू फळीचा संपर्क नाहीये. पुन्हा एकदा असं म्हणावं लागेल, धुंडो धुंडो रे साजना. काय मात्र दर्जेदार गोलंदाजी. अगर निलेशची गोलंदाजी आवडली असेल तर जोरदार ताल्या वाजवा मित्रांनो, कारण मॅच मध्ये कमबॅक मात्र करताना दिसत आहेत. त्यांना माहिती आहे चेंबूर प्रीमियर लीग 2024 पर्व पहिला आहे. आमच्या नावाची छाप आम्हाला या माहुलच्या मनोरंजन मैदानामध्ये सोडायची आहे. प्रत्येक संघाचं हेच हेतू आहे. पहिली मॅच गमावल्यानंतर काय दर्जेदार कमबॅक म्हणावं लागेल. सॅम्युलचं कौतुक करावं लागेल. पुन्हा एकदा फटका फसला, अक्षरशः खोदून काढण्याचा प्रयत्न होता, पण पॉइंटला मात्र तिथं खेळाडू आहे. दर्जेदार मात्र षटक आपल्याला बघायला भेटलं. 3 षटकाचा खेळ संपुष्टात. 3 षटकानंतर कहाणी कुछ इस तरह है. 16 रन. डीजे मास्टर एक होऊन दे सुंदर संगीत. ऐसे के पास चल के समंदर भी आएगा. थक कर बैठे हैं मंजिल के मुसाफिर, मंजिल भी मिलेंगी और मिलने का मजा भी आएगा. इथं मात्र तुम्हाला चांगली फलंदाजी करावी लागेल. आता प्रत्येक चेंडू सीमारेषा पलीकडे मात्र धाडावाच लागेल. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती रोहित येत आहेत. म्हणजे काय रणनीती आहे पहा ना. पुन्हा एकदा बिगिट करायचा होता, बॅटची आतली कड. यष्टांच्या मागे मात्र तिथं यष्टीरक्षक आहेत, त्यांच्या पायाला चेंडू लागला, पण कुठलीही धाव आलेली नाही आहे. काय दर्जेदार गोलंदाजी. मास्टरमाइंड मात्र कॅप्टनशिप मैदानाच्या आतमध्ये दोन्ही महत्वाचे गोलंदाज मात्र वापरले जात आहेत. पुन्हा एकदा बॅटची कड, पण या टायमाला एक सोपा झेल आणि आदिनाथ बॅक टू डग आउट. हार्ड लक. यस डीजे. तिक्कट मारा.
जय बर केला जातो एकदा रोहितसाठी जोरदार ताल्या 5 विकेट मात्र त्यांनी घेतलेत आपल्या दुसऱ्या स्पेलमध्ये आणि ही स्पर्धा मला वाटतं गोलंदाजाची स्पर्धा आहे का काय पण उद्या आपल्याला बरंचसं मात्र उलटफेर मात्र दिसणार आहे उद्या जे संघ येणार आहेत खरं तर काटेकी टक्कर मात्र आपल्याला बघायला भेटेल शनिवारचा दिवस आहे मारुती रायाचा दिवस आहे सर्वांनी मात्र सकाळ जशी झाली तिथं यायचं आहे लो फुलटो चेंडू होता संधी होती या चेंडूमध्ये लिवलं जातं षटकार किंवा चौकार पण टायमिंग जुळलेलं नाही आहे नशिबाची साथ मात्र या गोलंदाजाला भेटते धावसंख्येचा विचार केला तर 17 धावा 17 यांनी खतरा असं म्हटलं जातं बघायचं खतरा कोणाला लागतोय पुन्हा एकदा बा 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 कौरा मोठा छक्का यस डीजे तेवीस 17 बोला ना या षटकाराच्या साहाय्याने मात्र धावसंख्या मात्र पुढे जातोय थोडासा आलेख वाढतोय धावसंख्येचा 23 धावा खरं तर स्कोअर बिल अगर तुम्हाला बघायचं असेल तर सर्वप्रथम तुम्ही गेम ऑन यूट्यूबच्या ओपन करा त्याच्यामध्ये सर्व माहिती उपलब्ध आहे आणि सर्वात पहिले त्याला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा एकदा फटका कडक आहे जमिनीला आग लावणारा कार्पेटच्या माध्यमातून डीप लॉंगॉनला सरळ मात्र तिथं खेळाडू आहेत त्यांच्या हातात चेंडू विसावतोय 4 षटकांचा खेळ संपुष्टात 4 षटकानंतर कहाणी को जिस तरह आहे 24 चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि आमचे साथी स्कोरर सांगतायत 24 धावा बरोबर यस डीजे क्रमांकाचे जे फलंदाज होते त्यांनी मात्र नाराज केलं कुठलाही फलंदाज तिथं टिकलेला नाहीये पण मनीष मात्र माझ्या नावाची छाप सोडण्याचा प्रयत्न मात्र तो करतोय मी आलो या स्पर्धेमध्ये माझी फलंदाजी मला दाखवायची आहे हीच मात्र मंच आहे पण या टायमाला थोडासा स्लोवन चेंडू होता चेंडू फलीचा संपर्क नाहीये यष्टांच्या मागे कुठली चुकी नाहीये षटकार आल्यानंतर वारवरती पलटवार मात्र केला जातोय गोलंदाजाच्या माध्यमातून पुन्हा एकदा धावसंख्येचा विचार केला 30 धावा थोडासा दूर मात्र होत राहिलेत मात्र मॅच पासून आपण जर विचार केला तर बाला 11 विष्णुनगर या टायमाला मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि हे काय पण कुठली मात्र घटना घडलेली नाहीये अगर थ्रो अगर यष्टांच्या जवळ असला असता यष्टीरक्षकांनी चेंडू अगर व्यवस्थित अगर तिथं पोचला असता तर मला वाटतं एखादा फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाले असते पण या टायमाला मॅच चेंडू आलाय एक दर्जेदार गोलंदाजी आपल्याला म्हणावी लागेल आर्या 11 खरं तर चांगलं कार्य राहिले चांगला खेळ पुन्हा एकदा संधी निर्माण झाली सोपा झेल मात्र पकडला जातो यष्टांच्या मागे कुठली चुकी नाही आहे फलंदाज मात्र नाराज होत आहेत आणि जात आहेत डगआउटच्या दिशेने यस डीजे
जाने का नहीं, जाने का मौका मिलता है भाई, छोड़ने का नहीं, ऐसा कम मौका मिलता है भाई. डीजे वाले बाबू तुमचं सुद्धा मात्र कौतुक करावं लागेल. आज मात्र एक मोठा फटका खेळायचा होता, कारण मॅचची रिक्वायरमेंट आहे. सिंगल डबलनी काय होणार नाहीये. आता प्रत्येक चेंडू सीमारेषा पलीकडे तुम्हाला धाडावा लागेल. या गोलंदाजाचं सुद्धा कौतुक करावं लागेल. तेजसनी मात्र आपली तेज दाखवली या माहुलच्या मैदानामध्ये. पुन्हा एकदा बिग हिट. काऊ कॉर्नर झोनला नजबुल मात्र येत आहेत, कुठली चुकी नाहीये. दुसऱ्या धावाचा प्रयत्न, आणि हे काय घडलं मैदानाच्या आतमध्ये, तू तू मै तू तू, पण 2 धावा पूर्ण झाल्यात. 5 षटक संपुष्टात. 5 षटकानंतर धावसंख्येचा विचार केला तर 33 धावा. अजूनही 6 चेंडूचा खेळ बाकी आहे, आणि 6 चेंडूचा विचार केला तर 35 धावा. मागील मॅचचं समीकरण आपल्या डोळ्यासमोर आलंय, पण मागील मॅच मध्ये 2 धावा जास्त होत्या आणि या मॅच मध्ये 2 धावा कमी आहेत. चला मॅच ऑन करा, स्पीडअप करा, विनंती करतोय, जास्त वेळ दौडू नका. खरं तर ॲप स्कोरर गौरव निर्मल निर्मा साबून आमच्या बाजूला बसलेत. धू तुमचे कपडे संध्याकाळी. चला आता एक मॅच मध्ये औपचारिकता असेल. षटक शेवटचं आहे, ते मात्र कोण हाताळतील. विकी यादव थोडेसे खुश, थोडेसे नाराज, कभी हसी कभी खुशी कभी गम. जॅकी, ओ माय गॉड, जगू दादा. पुन्हा एकदा जॅकी गोलंदाजी ट्रॅकवर. मागील मॅच मध्ये चांगली कामगिरी केली, या मॅच मध्ये सुद्धा काही करायचं नाहीये. 6 चेंडू तुम्हाला हाताळायचे आहेत. फलंदाज मनीष, खरं तर चांगली फलंदाजी राहिली, आणि पुढच्या ऑप्शन मध्ये मी मागडा जाणार हे त्याचा प्रयत्न आहे. अचूक टप्प्याचा चेंडू होता, संधी निर्माण झाली, स्वतः फॉलो थ्रोला गोलंदाज, कुठली चुकी नाहीये. हाताचा पिसारा मात्र फुलवला जातोय, त्या पिसाऱ्यामध्ये हिरवा चेंडू अडकला जातोय. मनीष बॅक टू डगआउट. डीजे मध्ये एक महत्वाची लढत आहे. आजच्या दिवसाचा मात्र बिग बॅटल आपल्याला बघायला भेटेल. इथं मात्र नबिउल, आता थर्डमॅन सांगतात नैमुल नाही, ते नबिउल आहेत. नबिउल मात्र चिता गेमचे वेगवान गोलंदाज आहेत, चांगली गोलंदाजी करतात, चांगली फलंदाजी करतात. खरं तर 3 बंधू आहेत हे चिता गेम मध्ये. 2 बंधू प्रॉपर लेदर खेळतात, 2 बंधू प्रॉपर टेनिस आणि लेदर खेळतात. त्यातला मधला एक धडाडीचा गोलंदाज. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता, हेलिकॉप्टर उडलेला नाहीये. आता राजकडू तुम्ही जेवढे अगर धावा दिल्यात तेवढा वसूल करा, कारण थोडासा सॅटिस्फाईस तुम्ही असणार. तीन चेंडू आणि 34 धावांची गरज. पुन्हा एकदा बिगिट करायचा होता. आता लॉंग लेगच्या दिशेने मात्र चेंडू रवाना होतोय, क्षेत्ररक्षण केलं जातं. आता प्रत्येक खेळाडूचा आपण जर विचार केला, RA11 एक खुशीची लहर, प्रत्येक खेळाडूच्या चेहऱ्यावरती एक हास्य स्मित, कारण आम्ही सामना जिंकलाय. आणि एक उम्मीद की किरण अभी भी जगा कर रखी है, कारण पुढची जी मॅच असेल एक बिग बॅटल, मॅच ऑफ द डे. इथं फटका फसलाय आणि इथं मात्र टीम ऑल आउट. गणेशनी मात्र कुठली चुकी केलेली नाहीये. चला मॅन ऑफ द मॅचचा किताब आमचे साथी स्कोरर निमेश भोईर आणि गौरव निर्मा आमच्या बाजूला बसलेत, ते सांगतील. खरं तर हे सांगतायत हस्तांदोलन करायचं, हँडशेक करायचं. चला नाणेफेकी या लवकर. RA11 ची कॅप्टन त्वरा करा, या लवकर. मॅन ऑफ द मॅचचा किताब जातोय रोहित यांना, कारण 5 विकेट आणि बॅटिंग करत असताना
12 धावांची एक बहारदार पारी पेश केली. ऑलराऊंडर परफॉर्मन्स त्यांनी दाखवला. एकदा रोहितसाठी जोरदार ताल्या. आर्या 11 रोहित या आणि संघनायक या. चला एक महत्वाची लढत आहे मित्रांनो. जिथं बसलात तिथंच बसून राहा, कारण चेंबूर प्रीमियर लीगची आजचा पहिला दिवस आहे आणि या पहिल्या दिवसाचा एक मोठा थरार मात्र आपल्याला बघायला भेटणार आहे. एक बिग बॅटल. तिन्ही पंच मात्र यांचं कौतुक करावं लागेल. एक विरारवरनं आलेत, एक चेंबूरवरनं आलेत, 2 चेंबूरवरनं आलेत. खरं तर चांगली कामगिरी राहिली. मॅन ऑफ द मॅच दादा, प्रॅक्टिस करायची असेल तर साइडला करा. आयनॉक्स कौन है मैन ऑफ द मैच? रोहित, आइए आपका मैन ऑफ द मैच का किताब लेके जाइए, साथ में कैप्टन को लेके आइए. टॉस भी होगा. नजबुल आप भी आइए, टॉस भी यहाँ पर तुरंत होगा. रोहित भाई, क्या खाया है आपने आज दोपहर के बाद? जबरदस्त गेंदबाजी, जबरदस्त बल्लेबाजी, क्या बात है. एक डैशिंग पर्सनालिटी, बाहुबली हम कह सकते हैं आपको. ओके.